चॅनल तुझं मनापासून सर करा. मित्रांनो आज आपण माझे डायरेक्ट इकडून मोर शिरीवरून डायरेक्ट वर डायरेक्ट पारगाव फाट्यापर्यंत जाणार आहे माझे घाटाना. ते घाट तुम्ही संपूर्ण बघा खालून आपण वरून दाखवलेलं आहे. ते पण खालून जाताना कधी काढला नव्हता. तर आपण पहिल्यांदा खालून जाताना आपण जेव्हा काढतो तर तुम्ही संपूर्ण घाट बघा खालून आता सगळा चढी उतरताना आपण काढलेले पण चढता रायडर आहे योगेश बांगर साहेब आणि पुढं आपले दोन टू व्हीलर पैसे वगैरे तर मित्रांनो आपला फायनली आता घाटाला सुरुवात झालेली आहे आणि खतरनाक वातावरणामध्ये आधी तुम्ही बघू शकता माझ्याबद्दल थंडगार वातावरणामध्ये आता आलेलं आहे. तर घाट काढताना आता माझं थंड हे काही सुद्धा आपल्याला असं उंचाची बघायला पण घाटावरती भेटतात आणि वेळी वाकडी वळणे ते पण आहेत. आणि रायडर आपला फास्ट असल्यामुळं काय हरकत नाही. इथून अहिल्यानगर 131 किलोमीटर भरतोय या घाटापासून. संपूर्ण माळशेज घाट आणि ते वळणे तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये बघत आहात. अशा प्रकारे आपण आता स्टर्न घेत आहोत आणि त्या स्टर्नला बघूया आणि आता हे बनवले बाकडे वगैरे आणि निवांत विश्राम करू. आणि इकडं खूप असे धबधबे पावसाळ्यामध्ये वाहत असतात आणि वानर सक्सेना आवाज जिंदाबाद. तर आपण फायनली खूप असे वळणे घाट म्हणला मित्रांनो तर अहिल्यानगर ते कल्याण या महामार्गावरती आहे आणि पुणे आणि ठाणे बाँड्रीवरती आहे. हा आपल्याला माळशेज घाट बघायला मिळतो. आणि काय खाली खूप पाहिजे पाहायला भेटतात आणि पिकअप मालाची वगैरे वरून वाहतुकीसाठी खाली येतात वरती जातात. त्यासाठी हा प्रसिद्ध आहे असलेला हा माळशेज घाट. ते फोटोशूट करायचा बाबा तुला फोटो काढायचं का तुला? ओके. समोर मित्रांनो आपला हरिश्चंद्रगड तसंच आता दुःख आहे जरा त्याच्यामुळे आपल्याला दिसू शकत नाही. आणि इथं काळू वॉटरफॉल आहे अशा प्रकारे इकडं. आणि इथं समोर आपल्याला माळशेज घाट आहे बोगदा. बोर्ड वगैरे लावले जातात सावधानचे कारण घाटात गाडी जेणेकरून थांबू नये म्हणून. खूप असे उंच डोंगर आपल्याला या घाटाला बघायला मिळतात. महाराष्ट्रातील खतरनाक घाट म्हटलं तर माळशेज घाट. आलेले आपण या रस्त्याने आणि इकडं आपण चाललेले म्हणजे सगळा चढ उताराचा घाट आहे हा सगळा आपल्याला. आणि जाळी अशी मला खूप छान आवडले ना कारण जेणेकरून चांगल्या ह्या केलेले कारण जेणेकरून गाडीवरती एकही दगड कोसळू नये अशा प्रकारे जाळ्या मारलेल्या आहेत. आणि हा संपूर्ण घाटाचा परिसर आहे या साईडचा बघा. आणि बोगद्यातून आपण जाणार तर बोगद्यात एंट्री केली ना मित्रांनो आणि एक असं आपल्या माझं इफेक्ट करत ना कारण पहिल्यांदा बोगद्यातून आपण जाते. तुम्ही कधी बोगद्या म्हणून तर आपल्याला कमेंट जरूर करा. तर इथं माकडांचे मोठ्या प्रमाणामध्ये आपली माकडं बघायला भेटतात आणि माकडं काही वस्तू वगैरे असतील समजा आपली जवळ ठेवा आपली गाडी म्हणजे
घाटमधला का घाटापैकी माळशेज घाट हा एक नंबरला येतो. कॅमेरा थोडा हालतो कारण रस्ता जरा थोडा चढ उतारात असल्यामुळे थोडा मित्रांनो तुम्ही कधी घाटामध्ये आले ना मागच्या घाटामध्ये तर जरा सावकाश आहे आता कारण कसे रस्ता वगैरे करायचा आणि आज टीम बी वगैरे आपली खतरनाकमध्ये आपल्याला बघायला चांगली याचा आणि पावसाळ्यामध्ये तर गाडी देऊन भेटते वरून धबधबा पाडला तर आपली गाडी देऊन भेटते. जर या घाटामध्ये कोणी आला असेल तर आपल्या चॅनलला कमेंट करा सगळं लागेल चॅनलवरती आणि तुम्ही बघू शकता माळशेज आणि माळशेजचा बरीच आपल्याला शिवाजी महाराजांचा बोर्ड देखील इथं बघायला भेटतो. ते बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि शिवजन्मभूमीमध्ये ही आपली मार्केटमध्ये तुमचा शिवजन्मभूमी महाराज आणि मित्रांनो या साईडला आहे गणपतीचा मंदिर आणि इथं तुम्ही फोटोशूट सुद्धा करू शकतात. अशा प्रकारे फक्त अशा बघण्यासाठी मात्र जाणार हा तिथं आता तर असे माकडामध्ये सावध राहतात कारण आपले पाव फिरून फोटोशूट करायला आपल्याला भरपूर पर्यटक दिसतात आणि इकडे पाहू शकता इथं पूर्ण असं कपारीमध्ये मंदिर आहे आणि इथं गाड्या वगैरे हॉटेल वगैरे आहे जरा म्हणजे तर हे मंदिर आहे गणपतीचे आपलं गणपतीचे ना आणि आता आपण मित्रांनो इथं आपल्या समोर काळू वॉटरफॉल दिसतो इकडून हरिश्चंद्रावरून जे नदी वाहत येते तिथं उगम पाहते ती इथं याच्यापाशी तिथंच काळू वॉटरफॉल आणि तिथं रॅपलिंग वगैरे केली जाते आणि तशीच नदी इकडे खाली कोकणा जाते आणि समोर आपल्याला मालशीचा भाग देतो. आता दुकान असल्यामुळे आपल्याला काही ते एवढं काही दिसू शकत नाही आणि इकडे बघू शकता अशा प्रकारे इथं जे येतं ते वगैरे खाण्यासाठी सोय केलेली आहे पर्यटकासाठी आणि वरती पूर्ण अशी जाळी वगैरे मारलेली खतरनाकपैकी आणि वरून पडू नये दगड बिगड खूप खतरनाक घाट आहे आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो वाकडी वाकडी वळणे खून दरी तर बघू शकतात. अशा प्रकारे इथून आळेफाटा 47 किलोमीटर आहे आणि अहिल्यानगर 127 किलोमीटर पुणे 23 किलोमीटर आणि नाशिक 133 किलोमीटर आणि पूर्ण एकच इथं वातावरण आहे बघा. इथं फोटो शूट करण्यासाठी इथं तुम्ही थांबू शकतात अशा वगैरे आणि आपण इथं थांबतोय. हा घाटमध्ये पावसाळ्यामध्ये निसर्ग सौंदर्य आता स्वर्ग इथंच पाहायला जातं स्वर्ग म्हणून तोच घाट म्हणजे माळशेज घाट आता आपण सध्या हिवाळ्यामध्ये पाहतोय आणि पावसाळ्यामध्ये पूर्ण असे ढग पाऊस वारा इथं भरपूर प्रमाणात आपल्याला बघायला भेटतं आणि खाली खूप खोलदरी त्या गाड्यामुळे आपल्याला आपण जिथंपर्यंत घाट आहे तिथपर्यंत आपण संपूर्ण व्हिडिओ बघणार आहे. वळणे कसे आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकतात आणि आपली चिमचॉमची टीम आहे हे बघा बघू शकतात हे असे आपल्याला घाटामध्ये भरपूर प्रमाणात बघायला भेटतात हे बघा. चला बाय बाय. तर हा आहे आंब्याचा वळण मित्रांनो भरपूर वर्षापूर्वी इथं स्टंट बसत नव्हता त्याच्यामुळे त्याला आंब्याचा स्टंट म्हटलं जायचं. तर मित्रांनो हा पण बघत आले तर आपल्या इथं दुकानं वगैरे बघायला भेटतात आधी बघा अशा प्रकारे इथं दुकानं वगैरे आहेत आणि इकडे वरती गेला पारगाव फाट्याकडे तर मित्रांनो आपण